नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक पदाच्या निकषांमध्ये मोठे बदल झालेले आहेत आणि त्याबाबतीत एक शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे आणि तो शासन निर्णयानुसार राज्यातील मुख्याध्यापक पदाच्या निकषात कशा प्रकारे बदल झाले आहेत ते आपण या शासन निर्णयामध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग बघूया सविस्तर काय आहे शासन निर्णय। हा शासन निर्णय आहे 19 सप्टेंबर 2024 रोजीचा। अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे व त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहित करणे याबाबतीत 19 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे। काय आहे शासन निर्णय ते बघूया आपण। त्याआधी प्रस्तावना काय होती या शासन निर्णयाची आणि काय या शासन निर्णयाची गरज होती ते आपण बघूया। राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे व त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे, संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 28/8/2015 निर्गमित करण्यात आला आहे। सदर निर्णयामध्ये दिनांक 8/1/2016 व दिनांक 2/7/2016 आणि 1/1/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे। तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषांमध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा सर्वकष विचार करून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत शासन निर्णय 15/3/2024 निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरहू शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती। आता राज्यातील ज्या शाळांच्या नियमानुसार 15/3/2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित झालेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये काही अजून नवीन सुधारणा करण्याची आवश्यकता भासत होती आणि त्यासाठीच त्या GR नंतर आता 19 सप्टेंबर 2024 रोजी हा एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला काही बदल पाहावयास मिळतात। तर आपण शासन निर्णय बघूया, मग त्यातील बदलांची चर्चा करूया आपण। तर शासन निर्णय आहे उपरोक्त दिनांक 15/3/2024 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील। 15/3/2024 चा जो शासन निर्णय आहे त्याच्यातील बदल फक्त आपल्याला इथे दिलेला आहे। माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद। आता माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदासाठी आधी काय विद्यार्थी संख्या लागायची आणि आता नवीन निकषांनुसार काय विद्यार्थी संख्या लागते त्याचा एक उहापोह इथे केलेला आहे। 1ली ते 5वी ते इयत्ता 10वी, इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 12वी आणि 8वी ते 10वी आणि 8वी ते 12वी पद मुख्याध्यापक आपल्याला दिसत आहे। तर मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी संख्या म्हणजे एक पद। पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी 90। उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापक पदाचे अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे। अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे। सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्या अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत असल्यास सदर पद व्यपगत करावे। छोटासा बदल आपल्याला या शासन निर्णयात दिसत आहे की आधी 90 पटसंख्येला मुख्याध्यापक पद हे मंजूर व्हायचे, परंतु आता या शासन निर्णयामुळे 100 विद्यार्थी संख्या असेल तर मुख्याध्यापक पद हे त्या शाळेला लागू होणार। व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला शेअर करा आपल्या शिक्षक मित्रांसोबत। चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।
भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.